माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 9वा कथासार अभिवाचन करत आहे. सकाळ जाई वनांतरी. अंमळनेरला परतल्यानंतर सखाराम थेट लक्ष्मीकांत महाराजांच्या मठात गेला. तेथे त्याने आपल्यावर झालेल्या गुरुकृपेचा सारा वृत्तांत आपल्या परमार्थी स्नेहांना कथन केला. आपल्या मनातला हेतूही सांगितला, पण आपण नेमकं काय करणार त्याबद्दलचा मनसुभा मात्र त्याने सांगितला नाही. मनाशी ठरविल्याप्रमाणे आपला मार्ग अवलंबण्यापूर्वी एक उपचार म्हणून त्याने आपला चुलत भाऊ रंगनाथ नानूबाई यांची भेट घेतली. विभक्त होण्याच आपला मनोदय त्यांना सांगितला. त्यामुळे आगीत तेल पडल्या इतका भडका उडाला. रंगनाथ त्यास नाही नाही ते बोलला. सखारामाची त्याने अतिशय कटू शब्दात निर्वसना केली. घरात कलहाचा आगट डोंब उठून आगीने अगदी कळस गाठला. सखाराम अतिशय शांत चित्ताने त्याच्यावर उजळणी जाणारी रंगनाथ राधेची शिवगाळ राखोळी निग्रहाने झेलत होता. त्याने मग शेवटी सर्वांचा निरोप घेतला. घराबाहेर पाऊल टाकलं. आता त्या घराचा उंबरा ओलांडून पुन्हा आत जायचं नाही हा त्याचा निर्धार होता. नव्हे, ती भगवंताची इच्छा होती. रंगनाथाच्या घराचा उंबरठा ओलटल्यानंतर सखारामाने जी वाट धरली होती ती थेट हरिभक्तीची वाट होती. ही वाट सर्वसामान्य माणसाची वहिवाटीची वाट नव्हती, तर भगवंताला जवळ करण्याची वाट होती. सखाराम ज्या वाटेवर प्रवास करणार होता त्या वाटेवर त्याच्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी प्रवास करून आपल्या हृदयस्थ रामाला ओळखलं त्या पूर्वसुरीच्या पाऊल पुन्हा उमटल्या होत्या. अनेक संत महंत सिद्ध सत्पुरुषांनी ती वाट पुण्यशील करून ठेवली होती. विठ्ठल चरणाशी जाऊन मिळणारी ती परमार्थेची वाट होती. घराबाहेर पडल्यानंतर सखारामाने कोठेही न थांबता गावाबाहेरच्या बोरी नदीकाठी असलेली खरबूजवाडी गाठली. ती खरबूजवाडी म्हणजे एक निवांत निर्मनुष्य परिसर होता. बोरी नदीला लागून असलेलं उंच ठिकाण म्हणजे उन्हाळ्यात खरबुजाची लागवड करण्याची वाळू दगड मातीच्या मिश्रणाने तयार झालेली एक लहानशी जुनाट गडीच होती. या भूखंडावर सर्वत्र झाडं झुडपं रानं पसरले होतं. अधूनमधून लहान मोठे वृक्ष होते. मुख्य म्हणजे जेथे नीरव एकांत होता, स्वच्छ मोकळी हवा होती, सावली होती, भक्ती विरागी वृत्ती सारं काही अनुकूल होतं. तुकाराम महाराजांनी एकांत भक्तीसाठी अनुकूल असावं देहू गावापासून थोडा दूर असलेला हा वृक्षलता वनराईने डवरलेला भंडाऱ्याचा डोंगर मोठ्या कल्पकतेने निवडला होता. सखारामाने तसाच मार्ग अवलंबला. खरबूजवाडीच्या जुनाट गडीवर आल्यानंतर सखारामाला जणू मुक्तांगणच मिळालं होतं. देवमनाने तोही मुक्तच झाला होता. खरबूजवाडीत एक विशाल वृक्ष होता. त्या वृक्षाखाली उघड्यावरच त्याने आश्रय घेतला. जवळ काहीच नव्हतं, त्यामुळे छप्पर आडोशाची आवश्यकता नव्हती. सखारामाचं आतापर्यंतचं आयुष्य उघड्यावरच गेलं होतं. त्यात आडपड्डा ठेवा असं काही नव्हतं. एखाद्या उघड्या पुस्तकासारखं ते खुलं होतं. खरबूजवाडीवरील वृक्षाच्या छायेत बसल्यावर सखारामाला परमानंद झाला. पांडुरंगाच्या भक्तीने त्याचं हृदय उचमळून आलं. या आनंदात त्याने भुईवरचे 2 दगड उचलून हाती घेतले. दगडाचे ताळ करून त्याने हरिनामाचा गजर सुरू केला. त्याचं देहभान पार हरपून गेलं. अवतीभोवतीचे झाडं झुडपं या ब्रह्मानंदात हलू डोलू लागले. सखारामाने खरबूजवाडीत उघड्यावरच एका झाडाखाली भक्तीचा संसार मांडल्याचं वृत्त त्याच्या स्नेहीजनांना कळताच सारे खरबूजवाडीवर धावले. त्यास पुन्हा गावात आणण्याचा त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण सखारामाने त्यांना नकार देऊन आपला निश्चय अढळ राखला. मात्र झोपडी बांधून राहण्याची स्नेहमंडळीची एक विनंती मात्र त्याने मान्य केली. मग सर्वांनी मिळून सखारामासाठी एक छोटी झोपडी बांधून दिली. त्या झोपडीतच त्याने नित्य क्रम सुरू झाले. 2-5 घरी पोरांना भिक्षा मागून त्यातील स्वतःपुरती ठेवायची, बाकी इतरांना अतिथींना वाटून द्यायची असा त्याचा शिरस्ता होता. दिवसभर नामस्मरण गुरुमंत्राचं जप भजन पूजन करायचं. रात्री भक्त भाविक यांच्या समवेत हरिकीर्तन करायचा असा त्याचा
दिनक्रम होता. असा त्याचा दिनक्रम होता. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय.